जो आकडा आहे तुम्ही जेव्हा सुरुवात केली सांगितलं कार्यक्रम मला कर्जतला घ्यायचा आहे, खालापूरच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली भाऊ आम्हाला कार्यक्रम खालापूरला करायचा आहे. मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर कार्यक्रम घ्यायचं चाललं होतं. कार्यक्रम घ्यायचं का नाही घ्यायचं या संभ्रमामध्ये आम्ही होतो, कारण आजचा दिवस थोडासा कार्यक्रमाचा असल्यामुळे तालुक्याच्या कार्यकर्त्याची मागणी होती आपण विचार करूया. पण तरुण कार्यकर्त्याच्या सहकार्या व प्रेमापटी भावनी होत दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. 10:30ची वेळ होती पण कार्यकर्ते बोलले जात होते म्हणे भाऊ थोडंसं यायला वेळ लागलं. मसुदीर आप्पांनी सुद्धा सांगितलं थोडंसं आम्हाला यायला वेळ लागेल कारण का आज गणपती विसर्जन आहे. आप्पा तुमच्यासाठी मला असं लोक थोडीशी लेट झाली होती का आप्पा आणि भुरगी आप्पा दोन्ही आली पाहिजे म्हणून कार्यक्रम थांबले होते. मित्रांनो कर्जत खालापूरमध्ये आपण जिंकणारच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्जत खालापूर विधानसभेमध्ये हा निश्चित तुमच्या आशीर्वादाने 1 नंबरचा आहे, 1 नंबर राहील आणि 1 नंबरच राहणार. भाऊ कोण गेल्याने काय फरक नाही पडत. 1 से 2 से 4 ही ताकद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि हा पक्ष तरुणांचा आणि युवकांचा आहे. जे गेले त्यांना आमच्याकडून शुभेच्छा. हो एका कार्यकर्त्याने सांगितलं की सुधाकर घारेची पात्रता काय. भाऊ सुधाकर घारेची पात्रता त्याला हेमाने येऊन बघ. सुधाकर घारेच्या विश्वासाने एका रविवारमध्ये एका हप्त्यामध्ये 1000 लोकांनी प्रवेश केला. ही सुधाकर घारेची पात्रता आहे. सुधाकर घारे नावच काफी आहे. सुधाकर घारेच्या विकासाला कर्जत खालापूर जनता स्वागत करते. कर्जत खालापूरचा जर विकास करणार असेल तर फक्त एकच व्यक्ती एकच नाव ते म्हणजे सुधाकर घारे. मित्रांनो नेरळमध्ये जी घटना घडली, नेरळमध्ये ज्या प्रकारे मारपीट केलं भविष्यामध्ये ते खालापूरमध्ये होऊ शकतो. जर ते थांबवायचं असेल तर एकच पर्याय तो म्हणजे सुधाकर घारे. खालापूरमध्ये जी काय पाण्याची दुरावस्था तुम्ही पाहिली असेल मे महिन्यामध्ये माझ्या महिलांनी मग ते चिठण असेल ते वावरशी असेल या सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था कोणी केली असेल तर सुधाकर घारे यांनी केली. प्रत्येक गोष्टीमध्ये सुधाकर घारेच अग्रेसर का, कारण त्यांना विकास करायचा आहे. आपल्याकडे हॉस्पिटलची व्यवस्था काय नाहीये. रोडची अवस्था ज्या पद्धतीने भाऊ रोडला खड्डे पडले महिलांची दुरावस्था आहे. खालापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर आपण गेलो तर भाऊ डॉक्टर सांगतात औषधांची उपलब्धता नाहीये. हाच काय विकास. उद्योगमंत्री पालकमंत्री या जिल्ह्याचे भाऊ 5 वर्षामध्ये या उद्योगमंत्र्यांनी आणि इथल्या आमदारांनी मला दाखवा पत्रकारांची मला एकदा तुम्हाला मी सांगतो पत्रकार तुम्ही विचारा पालकमंत्र्यांना की खालापूर तालुक्यामध्ये 300 कंपन्यांमध्ये किती कंपन्यांसाठी उद्योगमंत्र्यांनी कामगार भरतीसाठी मिटिंग लावल्या आणि किती कामगारांना कायमस्वरूपी केले. एक तरी उद्योगमंत्र्यांनी दाखवलं कर्जत खालापूरमध्ये उद्योग धंद्यामध्ये मी 100 मुलं कायमस्वरूपी केली. भाऊ मी राजकारणामध्ये राजीनामा देईन. लाज वाटते आम्हाला. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काय करताय तर 2 सारख्या ग्रामपंचायत मधील आदिवासींची घरं मोडण्याचं काम करतात. तांबाटी सारखं भाऊ आम्हाला असा विकास नकोय. आम्हाला विकास हवाय सर्वसामान्यांसाठी काम करणारा, सर्वसामान्यांना शिक्षणाची व्यवस्था देणारा, सर्वसामान्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करणारा. आज खालापूर सारखं नगरपंचायत तिथे सुद्धा तीच अवस्था आहे, खोपोलीमध्ये तीच अवस्था आहे, ग्रामीणमध्ये तीच अवस्था आहे. सर्वांची जर विकास करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सुधाकर घारे. सुधाकर घारे बोलण्यासारखं खूप आहे. आपण आला आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालापूर तालुका म्हणून मी सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांचे भाऊ तुमचे आणि सर्व कार्यकर्त्याचे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मी हात जोडून माफी मागतो. मी सर्वांची व्यवस्था करू नाही शकलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.